मुलीचं माहेर आणि आई बापाची परी. जगात प्रत्येक नात्याला एक नाव असतं, पण एक नातं असं असतं ज्याला शब्दामध्ये मांडणं कठीण असतं. ते म्हणजे मुलगी आणि तिच्या माहेरचं नातं. मुलगी म्हणजे आई बापाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर भेट. तिच्या छोट्या पावलांनी घरात आनंद येतो. तिच्या असण्यात घरचं सुख दडलेलं असतं आणि तिच्या निरागस बोलण्यात आई बापाचं संपूर्ण विश्व सामावलं असतं. मुलगी मोठी होत जाते, जबाबदाऱ्या वाढतात. एक दिवस तिच्या लग्नाची वेळ येते. त्या दिवशी सगळे म्हणतात मुलगी सासरी निघाली, पण खरं पाहिलं तर त्या दिवशी आई बापाचं हृदय तिच्यासोबत निघून जातं. माहेर हे फक्त एक घर नसतं, ती मुलीची ताकद असते, तिचा आधार असतो. किती वर्ष लोटली, कितीही मोठी झाली तरी माहेरच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच ती पुन्हा लहान होते, पुन्हा बाबाची लाडकी, पुन्हा आईची चिमुकली परी बनते. आईच्या हातचं जेवण, बाबाच्या प्रेमळ हाका, घरातील प्रत्येक कोपरा, प्रत्येक आठवण तिच्या मनाला पुन्हा जगायला शिकवते. मुलगी कधीच माहेर विसरत नाही, कारण तिथे तिचं बालपण असतं, तिची स्वप्न असतात, तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणी असतात. म्हणून प्रत्येक आई बापाने ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी. मुलगी लग्नानंतर परकी होत नाही, तिचं फक्त घर बदलतं, पण तिच्या मनातलं माहेर कधीच बदलत नाही. आणि प्रत्येक मुलीने ही लक्षात ठेवावं, आई बा म्हातारी झाली की त्यांना तुमच्या पैशाची गरज नसते. गरज असते ती फक्त तुमच्या एका फोनची, एका भेटीची आणि प्रेमाने विचारते एका वाक्याची, आई बाबा कसे आहात तुम्ही. कारण मुलगी ही फक्त घराची लक्ष्मी नसते, ती आई बाबाची परी असते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असते, त्यांच्या आयुष्याची सर्वात सुंदर आठवण असते आणि त्यांच्या काळजात तुकडा असते. माहेरशी नातं कधी तुटू देऊ नका, कारण जगात किती मोठं घर मिळालं तरी माहेरसारखी माया आणि आई बापासारखं प्रेम कुठेच मिळत नाही. मुलगी म्हणजे माहेरचा जीव आणि आई बापाची कायमची लाडाची परी. जर तुम्हालाही तुमचं माहेर आणि आई बापा मनापासून प्रिय असतील तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या मुलीला पुन्हा माहेरची आठवण येईल आणि एखाद्या आई बापांच्या चेहरा पुन्हा एकदा हसू उमलेल.